गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी जाते पार्कला. त्या अगोदर मी तुम्हाला मस्त घर क्लीन केलेलं दाखवते. माझं हॅपीनेस आहे. किती पण थकलं दिवसभरातून तरी पण हे घर साफ केल्यावरती जो मला आनंद मिळतो, आहा, एक नंबर. सो मला एकदम फ्रेश वाटतं आणि मी छानपैकी सगळं क्लीनअप करून फ्रेश पण झालेली आहे. बघणार तुम्ही. हा कियान रियांच्या चेअर्सचा पसारा कधी संपत नाही. सो असं मस्तपैकी छान क्लीनअप झालंय आणि वाजतायत संध्याकाळचे 8. संध्याकाळ का वाटतं माहिती का, रात्र का नाही वाटत 8 वाजले तरी की कारण की बाहेर ते इतका उजेड आहे. 8 वाजले तरी असं वाटतच नाही की रात्र होते. सो मी आता झाली मस्तपैकी फ्रेश आणि आता जाते मी पार्कला. बघा ना किती उजेड आहे बाहेर. कोण म्हणेल 8 वाजलेत. आता निघाली, मी एकटीच निघाली कारण की किड्स ऑलरेडी निघालेत. मी आता गराज बंद करते. गराज बंद करायचा बाहेरून पण ॲक्सेस आहे आणि आतमधून पण आहे. आतमध्ये उघडताना कोट टाकावा लागतो, बंद करताना नाही कोट टाकावा लागत. आणि आता मी निघाली आहे मस्त वॉकसाठी. छान मस्त वेदर आहे. आता जून जुलैमध्ये इतकं घाण वेदर होईल ना. घाण म्हणजे थंडी नाही होणार, गरमी, इतकी डेंजर गरमी होते. जसं जळगाव विदर्भात आपल्या इथं जसं गरमी होते ना, तशी गरमी होते. तसं ऊन पडतं टेक्सासमध्ये. सो आता मी निघाली आहे वॉकला. एकदम सभ्य अशी दिसते मी व्हिडिओमध्ये, सापून चुपून केस बांधल्यानंतर. सो आज मला एकदम फ्रायडे इव्हिनिंगवाली फिलिंग येते. व्हिडिओ कुठून बघतायत ते नक्की कॉमेंट करून सांगा. कारण की मागच्या व्हिडिओला एक मावशींनी मला मेसेज केलेला आणि त्या माझ्या ओळखीच्या आहेत आणि त्या राहतात भारतात कल्याणला, जिथे मी राहते, जे माझं माहेर आहे कल्याण, तिथे राहतात. आणि त्यांना मी माझ्या लग्नाच्या अगोदर कधीतरी बघितलेलं, 2012मध्ये त्याच्या अगोदर बघितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघितला असेल ना, तर मला मेसेज केला. मला एवढं भारी वाटलं की त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचला आहे. म्हणजे त्यांना किती पण लांब असलो, रोज भेटत नसलो, कॉल नसला, एवढा वर्षांचा गॅप असला तरी पण ते मला बघू शकतात. आणि मला खूप चांगलं वाटलं. ज्या लोकांनी आपल्याला लहानपणापासून बघितलं त्यांना आपल्याला असं बघायला अजून मजा वाटत असेल. आय एम व्हेरी शुअर. मला सांगत जा व्हिडिओ कुठून बघतात. जर माझ्या ओळखीचं असेल तर मला कमेंट वाचायला खूप मजा येते. आणि माझ्या लास्ट व्हिडिओजवरती सबस्क्रायबर पण वाढले. सो आय एम सो हॅपी की चॅनल ग्रो करते. थँक्यू सो मच ज्यांनी माझ्या चॅनलला जस्ट सबस्क्राईब केलेलं असेल. नवीन लोक, जुन्या सबस्क्रायबर्स लोकांना तर ऑफकोर्स ऑल टाईम लव्ह, पण नवीन सबस्क्रायबर्सला ऑल्सो. आता मी एकटीच वॉक करते. स्कूलच्या पार्कजवळ चालले चालत. सो इथे पण घरच आहेत सगळे. आणि ह्या रोड आहे ना, हा माझ्या घराच्या मागचा रोड आहे. इथून 4थं घर माझं आहे. हा बघणार सुंदर असा माझा रस्ता आहे चालायचा. या रस्त्यावरून कोणाला नाही मज्जा येणार वॉक करायला. बघा, हा थोडं थांबून मग व्हिडिओ दाखवते. इथे स्विमिंग पूल आहे कम्युनिटीचा. किती छान आहे बघा. हे बघ ना किती सुंदर रस्ता आहे. मस्त पक्षी उडत आहेत. सनसेटचा टाइम आहे. अशा रस्त्यावरती चालायला कोणाला नाही मज्जा येणार. सो इकडे माझे काही फ्रेंड्स राहतात ह्या साईडला. मोस्टली अमूमुळेच माझे फ्रेंड्स होतात जे ह्या साईडला राहतात. सो माझ्या व्हिडिओमधून हेच असतं की मी तुम्हाला इथलं US मधले रस्ते वगैरे, घरं कसे आहेत ते सगळं दाखवू. तुम्हाला हे सगळं बघायला मज्जा येत असेल तर नक्की सांगा कॉमेंट करून. ब्लॉग असणारे मी काय केलं विकेंडला त्याबद्दल. सो वेगवेगळ्या ठिकाणी मी दिसेल तुम्हाला या ब्लॉगमधून. कारण की कंटिन्यू असा व्हिडिओ करणं इज नॉट पॉसिबल फॉर मी. कारण की मुलं आजूबाजूला असले ना की मोबाईल हातात ठेवणं म्हणजे एक वेडाचं काम आहे. सो ते जवळ असले की मी मोबाईल जास्तीत जास्त लपवून ठेवायचा प्रयत्न करते. त्यामुळे व्हिडिओ करायचा प्रश्नच येत नाही. पण जेव्हा पण टाईम भेटतो तेव्हा मी पटकन व्हिडिओ बनवते माझ्या चॅनलसाठी. फायनली मला कियान दिसला. तिकडे काय खेळतोय? पार्क मध्ये खेळ ना. इकडे ह्या साईडला ये. कम दिस साईड. ओके गो. बाय. कुठे गेला दुसरा?
हे कियान से हाय. हॅलो गाईज. Hello guys. Today we're going hard. हां Good tomorrow. ओ घरी आणि मी बनवते आज डोसा आणि चटणी. सो डोसा कोण खातं डिनरला असं तुम्हाला वाटत असेल, मी खाते कारण की आज माझा मूड झाला डोसा खायचा आणि आज गुरुवार पण आहे ना, तर व्हेजच खायचं आहे. तर खिचडी काय बनवू, डोसा कटवते म्हटलं नवऱ्याला. सो आता मी थोडंसं मीठ टाकते. हे डोस्याचं पीठ आहे जे इंडियन स्टोअरमधून आणलेलं आहे आणि मिक्स इट. तिकडे चपात्या लावल्या आहेत रोटीमॅटिकला. सो एक चपाती लावली, आता पुढे वाढवेल अजून. सो आता भाजी बनवली आहे, फक्त भाजीसोबत मला डोसा खावासा. सो तिकडे चालू आहे चपाती बनवणं, इकडे चालू आहे माझा डोसा बनवणं, कारण की मला भाजीसोबत स्पेशली चपातीच्या ऐवजी डोसा खावासा वाटतं. सो म्हटलं आज मी डोसा खाते. चला, माझा डोस्याचा तवा आहे आणि याच्यावरती मस्त डोसे बनतात. याच्यावरती फिश पण एकदम छान फ्राय होते. हा इलेक्ट्रिक पॅन आहे, बघ ना तिथे वायर लावले साईडला आणि इथे टेम्परेचर करायचं मॅनेज. आणि असा हा पॅन. आणि तुम्हाला वाटेल हा काळा झाला, काळा नाही झाला. याच्यावरती मी डोसा पहिला जाळून टाकला, लक्ष नाही दिलं लवकर. सो आता नेक्स्ट डोसा बनवते ते आणि बघते तर काय रियान असं नाचतोय माझ्या मागे. गंगम स्टाईल गाणं लावून नाचतोय. डोसा जाळून टाकला म्हणून थोडा काळा झाला पॅन, पण काही फरक नाही पडत ते. आणि कांदा लावला ना तर डोसा एकदम छान होतो. नंतर मला आठवलं हे, मग आता कांदा लावते आणि मग डोसा बनवते. आता मी तूप टाकते टेस्ट यायला. चालू आहे इथे, खाणं पण चालू आहे बाजूला. मी पण जेवायला बसली साईडलाच आणि पास पण करते डोसा. सो आता मी खूप थकली. इथेच माझा आजच्या दिवसाचा व्हिडिओ बंद करते आणि आपण उद्याचा व्हिडिओ मी काय करणार आहे ते सगळं पुढे बघतच राहा. गुड मॉर्निंग. एवढ्या सकाळी सकाळी आम्ही कुठे निघालो, तर आज आहे अमुच्या स्कूलमध्ये लास्ट डे ऑफ स्कूलचा इव्हेंट. सो आम्ही चाललोय त्यासाठी स्कूलला. सो तुम्हाला जर जेवढा व्हिडिओ करायला मिळेल तेवढा व्हिडिओ करून ते इव्हेंट बद्दल छान छान दाखवते. कार्स आहेत बघा, फुल पार्किंग वाटते. म्हणजे दुसऱ्या क्लासरूमचा पण असेल कार्यक्रम आजच, म्हणून एवढी गर्दी. Those things that y'all are getting kind of itchy ready for summer, but it also is very, very sad to see this group go, and I know that they're going to do amazing things next year and beyond, and it's been nothing more than a pleasure to work with each and every single one of them. Yeah, okay, not so much up, guys. Amira, sorry. Amira, you were voted as the Queen of Twist. Hey, that's good, but always question and always wonder, so that's great. I love it. सो निघालो घरी जायला स्कूलमधून. इतकं छान झालं सगळं, खूप मस्त. त्यांचे फोटोज वगैरे व्हिडिओ केलेला, वा वा बघून असं टीचर स्वतःला खूप म्हणजे तिला इमोशनल फील होत होतं की तिचा क्लासरूम मेमरीज झाल्या. आता सगळे संपलं पण वर्ष. आता तर आलो होतो आम्ही स्कूलमध्ये बुक्स पेन्सिल द्यायला की न्यू इयर स्टार्ट झालं. संपलं पण, काय टाइम फास्ट जातो.
सो मी आता घरी पोचली, बॅकयार्डमध्ये गेली पाणी द्यायला रोपांना आणि बघते तर का हे झाड इतकं छान सुंदर असं दिसत होतं. मस्त ब्ल्यू पर्पल कोणता कलर म्हणता येईल तसं म्हणता येईल याला. मोस्टली मला हा पर्पल कलर वाटतो आणि इतका छान स्मेल होतो त्या फुलांचा, खूप छान स्मेल येतो आणि बॅकयार्डमध्ये तर अजून छान सुंदरता येते. सगळ्या घरातल्या गोष्टी पटापट आवरून नंतर आम्ही दोघी मैत्रिणी निघालो फिरायला आणि शॉपिंग करायला. सो बरीच अशी शॉपिंग केली, काय काय नाटके केली, फोटो काढले मस्त आणि मग घरी गेलो. आम्ही चाललोय मैत्रिणीच्या बड्डेला, मैत्रिणीच्या मुलाच्या बड्डेला. त्याचं नाव आहे आर्विक आणि तो पण झाला आता कियान रियान एवढाच 6 वर्षाचा आणि त्याचा बड्डे आणि आम्ही निघालो आता बड्डेसाठी. लेट्स गो, से हॅपी बर्थडे आर्विक. हॅपी बर्थडे आर्विक. थांब मी दाखवते असं. हा बोल. ए रियान, रियान किया. हॅपी बर्थडे आर्विक. बाय बाय. आता मी तुम्हाला दाखवते की यार रियानने बर्थडे मध्ये केलेली मज्जा. हे अशी इथे अपार्टमेंट असतात जे रेंटवर घेऊन आपण राहू शकतो. अशाच कम्युनिटीमध्ये आम्ही राहायचो पहिले घर घ्यायच्या अगोदर. These are big cells. Alrighty, everybody, I need the birthday boy to the front. Can you come to the front? Yes. How old are you turning? 6. Okay, you guys, look at 6 big birthday boys for Army, okay? 1, 2, 3, 4, 5, 6. छान बड्डे पार्टी, खाणं पिणं करून आम्ही मस्त एन्जॉय केला बड्डेमध्ये आणि मग निघालो घरी. ऑलमोस्ट आम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये पोहोचलो होतो. सो आम्ही खूप मज्जा केली आज. असा होता आमचा हा वीकेंड. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि कुठून बघितला ते कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.